आजचा दिवस खरं तर खूप छान गेलाय माझा आणि सगळी कामं सुद्धा मनासारखी झाली. पण त्यासाठी जी धावपळ झाली ना माझी, ती मात्र मला विचारू नका. कारण सकाळपासून ना एका मागोमाग एक कामं सुरू होती आणि दिवसभर अक्षरशः हा वेळ कसा गेला ना हेच कळलं नाही. तर चला आजचा हा धावपळीचा दिवस कसा छान गेला हे तुमच्यासोबत शेअर करते. तर हाय, हॅलो मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेतच असाल. तर आजच्या दिवसाची सुरुवात माझी आहोंसाठी काढा बनवून झाली आहे. कारण त्यांना थोडंसं बरं वाटत नव्हतं आणि म्हणून दुधामध्ये ना थोडंसं हळद, थोडंसं आलं आणि लवंग ठेचून घातली आणि हा गरमागरम काढा बनवून दिला. सकाळी गरम काढा घेतला ना की थोडं बरं वाटतं, म्हणून हा करून दिला आणि मग मी माझ्या बाकीच्या कामांना सुरुवात केली. आज आम्ही सकाळी ना थोडं उशिरा उठलो होतो आणि त्यामुळे मी विचार केला की नाश्ता आणि दुपारचं जेवण वेगळं करण्यापेक्षा ना आज डायरेक्ट ब्रंचच करूया. आणि ब्रंचसाठी आज इडली करायचं ठरवलं होतं. आता इडलीचं पीठ आपण आधीच फर्मेंट करून ठेवतो, तसंच मी सुद्धा ठेवलं होतं. कधी कधी ना आपली इडली नीट फुगत नाही, कधी इडल्या चिकट होतात, तर कधी आपण कितीही प्रयत्न केला ना तरी हव्या तशा मऊ लुसलुशीत होत नाहीत. माझंही पहिल्यांदा ना अगदी असंच व्हायचं. पण आता मला इडलीचं जे परफेक्ट प्रमाण मिळालंय ना, त्या प्रमाणामुळे ना माझ्या इडल्या एकदम छान मऊ आणि लुसलुशीत होतात. तुम्हालाही जर इडलीचं हे परफेक्ट प्रमाण जाणून घ्यायचं असेल ना, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी माझं इडलीचं पीठ कसं तयार करते, अगदी फर्मेंट पासून ते प्रमाणापर्यंत या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आदल्या दिवशी आम्ही डीमार्टमधून ना सामान आणलं होतं, तर ते तसंच भरायचं राहून गेलं होतं. खरं तर ना आज सगळं सामान जागच्या जागी लावून पण ठेवायचं होतं, पण आज तेवढा वेळसुद्धा नव्हता. कारण आज बाकीची बरीच कामं होती आणि मला या सगळ्यामध्ये ना सामान लावण्यात जास्त वेळ घालवायचा नव्हता. म्हणून जे सामान ज्या डब्यामध्ये ठेवायचं होतं ना, तर ते तसंच भरून ठेवलं आणि नंतर वेळ मिळाला की सगळं व्यवस्थित जागच्या जागी लावून घेणार होते. आणि सध्या डी-मार्टला गेलं ना, की मी एक गोष्ट नेहमी घेते ती म्हणजे ही कापूरची बॅग. आणि ही मी ना सध्या किचनमध्ये लावते. हिचा जो छान कापूरचा सुगंध किचनमध्ये दरवळत असतो ना, त्यामुळे किचनमध्ये एकदम छान फ्रेश आणि प्रसन्न वाटतं. म्हणून सध्या ही माझ्या डी-मार्टच्या शॉपिंग लिस्टमधली एक ठरलेली गोष्ट झाली आहे. मी माझी बाकीची सगळी कामं उरकेपर्यंत ना अहोंनी इथे थोडंफार जे पण काही सामान त्यांना लावता येत होतं, तर ते लावून घेतलं होतं आणि बाकीचं हे जेवढं काही कडधान्य म्हणा, बाकीचं सगळं जे काही खायच्या गोष्टी होत्या ना, तर त्या मला इथे भरून ठेवायच्या होत्या. आता माझ्याकडे ना असे 1-2 मोठे डब्बे आहेत. त्याच्यामध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी स्टोअर करून आता ठेवून देणार. जेव्हा काही गोष्टी आपल्याला स्टोअर करून ठेवायच्या असतात ना, तेव्हा मला हे ट्रान्सपरंट डब्बे जे असतात ना, ते खूप उपयोगी वाटतात. कारण यामध्ये ना सामान भरून ठेवलं की डब्बा उघडून बघायची सुद्धा गरज नाही पडत. बाहेरूनच आतमध्ये काय ठेवलंय हे लगेच दिसतं. म्हणजे अचानकच कधी आपल्याला एखादी गोष्ट लागली, तरी कोणत्या डब्यात काय आहे ना, हे शोधायला जास्त काही वेळ नाही लागत. आणि त्यामुळे अशा प्रकारचे जे पण काही सामान स्टोअर करून ठेवायचं असेल ना, तर हे ट्रान्सपरंट डब्बे मला भरपूर सोयीचे वाटतात. घरातली सगळी कामं उरकून घेतल्यानंतर ना मग थोडंसं घर क्लीन करून घेतलं. कारण आज आमची एक कॉमन फ्रेंड घरी येणार होती. आधी ती ह्यांची फ्रेंड होती. पण मग आता माझी ही चांगली मैत्रीण झालेली आहे आणि घरी कोणी गेस्ट येणार असेल ना, तर आपलं घर सुद्धा थोडंसं आवरून क्लीन करून ठेवावं असं वाटतंच. त्यामुळे ना सगळी कामं झाल्यावर मग मी घराची थोडी साफ करून घेतली होती. त्यानंतर आम्ही आमच्या जवळच्याच एका एक्झिबिशनला गेलो होतो. हल्ली मला ना एक्झिबिशन अटेंड करायला भरपूर आवडतं. कारण तिथे एकाच ठिकाणी ना खूप छान-छान आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बघायला सुद्धा मिळतात. आणि आजचं एक्झिबिशन सुद्धा खूप छान होतं. तिथे मला जास्त काही शूट करता नाही आलं, पण जेवढे पण काही शॉट घेता आले ना, तेवढे मी तुमच्यासोबत शेअर करतेय. आणि हो, तिथून मी बरीच अशी काही शॉपिंग करून घेतलेली आहेत. काही छान-छान साड्या घेतलेल्या आहेत आणि ज्वेलरीसुद्धा घेतली आहे. आणि सगळ्यात जास्त म्हणजे मला इथे जे काही हँडक्राफ्टेड क्लचर्स वगैरे होते ना, ते भरपूर आवडले होते. हे छान-छान असे गजरे होते, वेण्या होत्या, ज्या त्यांनी हाताने बनवल्या होत्या, विणलेल्या होत्या आणि खरंच मला त्या खूप आवडल्या होत्या आणि मी ते घ्यायचीच विसरून गेले. आणि माझी सगळ्यात महत्त्वाची आवडती गोष्ट म्हणजे हे मॅग्नेट्स. मला इतके आवडले होते ना हे मॅग्नेट्स आणि मी तिथे पाहिले सुद्धा आणि एकीकडे बिल करायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही तिथे ते पुन्हा ठेवून तेही मी विसरून गेले होते घेण्यासाठी. पण खरंच खूप छान-छान वस्तू होत्या. तिथे मी काही ज्वेलरी वगैरे घेतली आहे आणि त्यांच्यासोबत मी इथे छान-छान असे फोटो क्लिक केलेत. त्यांचं Instaवरती पेजसुद्धा आहे. जेव्हा मी ही सगळी ज्वेलरी तुम्हाला दाखवेन ना, तेव्हा मी त्यांचं Instaचं पेज तुमच्यासोबत शेअर करेन. खरं तर ना हल्ली बाहेर फिरूनच आम्हाला कंटाळा आलाय. कारण एकही वीकेंड आमचा असं शांतपणे जात नाहीये. काही ना काही आमचे
कार्यक्रम म्हणा किंवा काही ना काही आमचं चालूच असतं. आणि त्यातल्या त्यात ना आता ज्या पण काही एक्झिबिशनमध्ये साड्या मिळतात ना, त्या साड्या खरंच खूप सुंदर असतात. असं वाटतं की शॉपमधल्या साड्या नाहीच घ्याव्या. इच्छा तर खूप होती तुम्हाला ही सगळी शॉपिंग दाखवायची, पण म्हटलं चला त्यातल्या त्यात ही एक साडी तुम्हाला दाखवून देते. कारण आज आमच्याकडे जी पाहुणी येणार आहे ना, तर तिच्यासाठी मी ही खास साडी घेतली आहे आणि ही सुद्धा कॉटनचीच साडी आहे. कारण तुम्हाला माहितीच आहे, की आजकाल माझं हे जे ऑब्सेशन आहे कॉटनच्या साडीचं ते किती वाढलंय आणि ही साडी मी आज तिला देणार होते रात्री. म्हणून म्हटलं चला बाकीची शॉपिंग जी आहे ना, तुम्हाला ती नंतर दाखवून देईन. पण आता ही जी साडी आहे ना, ती मला तुम्हाला परत दाखवता नाही येणार. म्हणून मी तुमच्यासोबत ही शेअर करतेय. खूप छान मस्त असा पिंक कलर आहे आणि त्याच्यावरती ना असा कॉन्ट्रास्ट ग्रीन कलरचा ब्लाउज आलाय. तसं बघायला गेलं तर ह्या साडीमध्ये सुद्धा एक ब्लाउज आहे ऑलरेडी साडीचा रनिंग ब्लाउज आणि त्यानंतर अजून एक ब्लाउज त्यांनी दिलाय जो आपण कोणत्याही साडीवर वेअर करू शकतो. हा तो आहे तो ग्रीन कलरचा ब्लाउज आहे. डार्क ग्रीन कलर आणि पिंक कलर याचं कॉम्बिनेशन छानच वाटतं आणि ह्या साडीवर पूर्ण ना असे मोरपिसाचं जे ब्लॉक प्रिंट म्हणू शकतो आपण तर ती दिलेली आहे हँड प्रिंट आणि खरंच खूप सुंदर साडी वाटत होती ही. मला सगळीच शॉपिंग एकत्र दाखवायची होती, पण ही साडी मी तुम्हाला स्पेशली दाखवते कारण मला पुन्हा ही तुम्हाला दाखवता नाही येणार. आणि मेन म्हणजे मला हा ब्लाउज खूप आवडला आणि ह्याचं जे फॅब्रिक आहे कॉटन हे आपल्याला सगळ्यांनाच आवडतं. आणि हा ब्लाउज ना मी कशावर म्हणजे आपण कशावरही वेअर करू शकतो. डार्क ब्लाउज जो आहे आपण लाईट साडीवर कशावरही वेअर करू शकतो आणि म्हणूनच मला ही साडी आवडली होती. अजून काही साड्या आहेत त्या मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करेन आणि ही साडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. छान अशी कॉफी घेतल्याच्या नंतर मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायला घेतली. खरं तर ना आहोंनी फक्त तिला घरी जेवायला बोलवलं होतं. पण ह्या महिन्यात तिचं लग्न आहे म्हणून म्हटलं चला आपण तिचं छान असं केळवणच करूया असं ठरवलं आणि म्हणूनच मी तीच साडी तिच्यासाठी घेऊन आले होते. मला फार काही मोठं किंवा खूप काही करायला नाही जमलं, पण जेवढं शक्य होतं ना, तेवढं छान करण्याचा मी प्रयत्न केला. हे तुम्ही पुढे बघालच. आणि तिच्यासाठी जेवण बनवताना ना मी पूर्णपणे व्हेज मेनू करायचं ठरवलं होतं. कारण आपण ज्या आनंदाच्या निमित्ताने तिला बोलवतोय ना, त्यासाठी छानसं असं गोडधोड आणि व्हेज जेवणच मला करावंसं वाटलं. म्हणून स्वीटमध्ये ना मी गुलाबजाम केले होते आणि मेन कोर्समध्ये मी पनीर बटर मसाला करायचं ठरवलं होतं आणि त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आणि ती रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की करून बघा. तर चला आता तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. सगळ्यात पहिलं तुम्ही पाहिलं असेल, की मी कांदा परतून घेतला. जसं आपण नॉर्मल ग्रेव्हीला घेतो तसा कांदा परतला. त्याच्यामध्ये थोडंसं आलं, थोडंसं काजू घेतलेले आहेत आणि त्यानंतर मग मी थोडेसे टोमॅटो टाकून या सगळ्या गोष्टी परतून घेतल्यात. काजू यासाठी की याने ना थोडंसं असं क्रीमी टेक्स्चर येतं आणि मस्त अशी रिच लागते. जशी आपण हॉटेलमध्ये कशी खातो काजूची भाजी भाजी किंवा पनीरची भाजी सेम तशीच ही भाजी लागते. तुम्ही हा मसाला एकदा खरंच ट्राय करून बघा. खूप मस्त अशी ग्रेव्ही बनते. तर आज साक्षात स्मितला मला मदत करायची इच्छा झाली होती आणि त्याचं असं होतं, की मी हे पनीरचे क्यूब्स जे आहेत ना, तर ते मी तुला कट करून देतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची ही भाजी खरंच खूप फेव्हरेट आहे. पनीर म्हटलं, की त्याला सगळ्याच गोष्टी आवडतात पनीरच्या आणि म्हणून मग तो मला इथे हेल्प करत होता थोडीफार. आता आपण जेव्हा आपण काही पनीरची भाजी बनवतो ना, जसं की ज्यामध्ये आपण पनीर फ्राय नाही करत आणि न फ्राय करताच आपण ते क्यूब्स घालतो. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे ना, आता हे जे पनीरचे क्यूब आहेत ना, हे मी फ्राय करून घेतलेले नाही आहेत. त्याऐवजी ना, मी कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून त्यामध्ये हे पनीरचे क्यूब्स थोडा वेळ डिप करून ठेवते. असं केल्यामुळे ना, पनीर एकदम सॉफ्ट राहतं आणि भाजीमध्ये घातल्याच्या नंतर छान मऊ लागतं. फ्राय केल्यामुळे ना, कधी-कधी पनीर बघा थोडंसं असं रबरीसारखं होतं किंवा कडक लागतं. त्याच्यामुळे मला ते आवडत नाही आणि असं जर तुम्ही पनीर त्यामध्ये घालाल ना, खूप छान मऊ, सॉफ्ट आणि ज्युसी लागतं पनीर. तर आता मी तुम्हाला म्हणाले तसं हा पनीर बटर मसाला आहे. त्यामुळे खूप सारं बटर मी ह्याच्यामध्ये घातलंय. मी थोडंही कॉम्प्रोमाईज केलेलं नाहीये याच्यामध्ये बटर घालण्यासाठी कारण बटर पनीर मसाला आहे. पनीर बटर मसाला आहे. सो तो छानच लागला पाहिजे. तर आता त्यामध्ये ना मी हा सुहानाचा पनीर बटर मसाला जो मिळतो तर तो टाकलेला आहे पूर्ण सॅशे आणि त्यानंतर मग आपले घरातले जे पण काही मसाले आहेत, हळद, थोडंसं लाल तिखट किंवा धना पावडर किंवा गरम मसाला माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या, तर मी त्या टाकलेल्या आहेत. पण इथे मी तुम्हाला आधी एक गोष्ट सांगायची विसरली आहे, ते म्हणजे जेव्हा मी बटर टाकलं, तेव्हा मी ही सगळी ग्रेव्ही त्याच्यामध्ये छान फ्राय करून घेतली होती, थोडंसं तेल सुटेपर्यंत आणि तेल सुटल्याच्या नंतर मग मी जे पण काही माझ्याकडे मसाले होते किंवा मग पनीर बटर मसाला जो होता, तर तो ह्याच्यामध्ये फ्राय करून घेतला
आणि त्यामध्ये मी गरम पाणीच टाकलंय. त्यामुळे ना जो स्वाद असतो ग्रेव्हीचा तो कमी होत नाही. थंड पाण्याने त्या ग्रेव्हीचा स्वाद थोडासा कमी होतो असं मला वाटतं. म्हणून मग मी त्यामध्ये थोडंसं गरम पाणी करून टाकत असते. छान अशी उकळी येऊ द्यायची भाजीला. आता इथे मला स्मित मदत करतच होता आणि इथे बघा माझी भाजी अशी काही तयार झाली होती. त्यामध्ये ना मग एक उकळी सुटल्याच्या नंतर म्हणजे उकळी आल्याच्या नंतर मग मी हे पनीरचे जे पण काही क्यूब होते, जे डिप करून ठेवले होते ते टाकले आणि त्यावरून मी ही कसुरी मेथी अशी हातावर चुरून टाकली होती, ज्याने त्याचा स्वाद अजूनच छान येईल. कसुरी मेथी मात्र स्किप करू नका. खरंच खूप छान लागते कसुरी मेथी. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. आणि त्यानंतर वरतून मी ही फ्रेश क्रीम ॲड केली होती. तुमच्याकडे दुधाची जी आपण साय काढतो, तर ती क्रीम असेल तरीही चालेल. मी इथे अमूलची ही फ्रेश क्रीम ॲड केली होती, ज्याने अजून त्याला छान टेक्स्चर येईल. आणि खरंच इतकी छान झाली होती ना ही भाजी, तुम्ही नक्की करून बघा. हा पनीर बटर मसाला तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि जर करून पाहिलात तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता ते सगळं करून झाल्याच्या नंतर ना मी इथे थोडाफार असा चौरंग डेकोरेट करायला घेतला होता. जसं मी तुम्हाला म्हणाले, की माझ्याकडे जास्त काही वेळ नव्हता. त्याच्यामुळे मला जेवढं काही करता आलं तेवढं मी केलं होतं. आता केळवणच म्हणायचं म्हटलं तर मी थोडंफार असं डेकोरेशन केलं होतं म्हणजे चौरंग सजवून घेतला होता आणि ती यायला थोडाफार उशीर होता. तोपर्यंत मी ह्या पुऱ्या तळायला घेतल्या होत्या. मला असं वाटतं ना, की कोणीही गेस्ट येण्याच्या आधी आपल्या सगळ्या गोष्टी रेडी असायला हव्यात. माझी ती एक तगमग असते, की कोणीही येऊ देत, पण माझ्या सगळ्या गोष्टी गेस्ट यायच्या आधीच म्हणजे पाहुणे यायच्या आधीच माझ्या सगळ्या गोष्टी तयार असायला हव्यात, असं मला वाटतं. कारण ना, म्हणजे जेव्हा पण आपल्याकडे पाहुणे येतात, तेव्हा आपल्याला त्यांना टाईम देता येतो. आता अशा पद्धतीने मी हे सगळं जेवण माझं रेडी करून ठेवलं होतं आणि आम्ही तिची वाट बघत होतो. Away in the bowl, it was actually 10 grams light of everything helium, but is this enough to make a difference? Let's find out. So, helium तिला घ्या पहिले. no idea. Never tasted helium. Hi! Congratulations! Thank you! कशी वाटते? छान अजून ग्लो आलाय असा आलंय का? मस्त ग्लो आला. तर बघा आता इथे तुम्हाला काय वाटतंय का, की ती अहोंची मैत्रीण होती आणि त्यानंतर मग माझी मैत्रीण झाली आहे, नाही ना? तर अशाच पद्धतीने आमची ही फ्रेंडशिप झालेली आहे. आणि जेव्हा कधीही आम्ही एकत्र येतो ना, तेव्हा मात्र आम्हाला गप्पांना टाईम पुरत नाही. एवढ्या आम्ही गप्पा मारत असतो आणि ती आल्याच्या नंतर सुद्धा आम्ही तासभर गप्पाच मारत होतो. जेवण वगैरे आम्ही खूप लेट केलं होतं. आता इथे आमच्या सगळ्या गप्पा वगैरे चालू होत्या, की कसं लग्न कसं करणार आहेत, काय आहे, कुठे आहे, या सगळ्या आमच्या गप्पा चालू होत्या आणि लग्नानंतरचे सुद्धा आमचे भरपूर काही प्लॅन झालेले आहेत. कुठे फिरायला जायचंय वगैरे, वगैरे. त्यानंतर मग मी तिची छान ओटी वगैरे भरायला घेतली आणि जेवणाचं ताट वगैरे केलं आणि अशा पद्धतीने मी हा चौरंग सजवला होता. तर चला आजचा हा ब्लॉग इथेच एंड करते मी. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि कमेंट मात्र नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.